1 ऑगस्टला भंडारा येथे कार्यकर्ता मेळाव्यात परिणय फुके यांनी मीच शिवसेनेचा बाप आहे असं वक्तव्य केलं होतं। त्यावर शिवसेनेच्या वतीने राज्यभर प्रतिक्रिया उमटत होत्या। अखेर भाजपा आमदार परिणय फुके यांनी जाहीर माफी मागितली आहे। भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे। वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते, कुणाला दुखवायचा माझा हेतू सुद्धा नव्हता। माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे, परंतु माझ्या विधानामुळे आमच्या मित्रपक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो, असं या पत्रात लिहिले आहे। या पत्रानंतर आता शिवसेना शिंदे गटाने हा वाद इथेच संपला असल्याचं भाष्य केलं आहे। हो, आज माननीय आमदार श्री परिणयजी फुके यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता याबाबत आम्ही आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना याच्याबाबत अवगत केलं आणि आम्ही युतीमध्ये एकत्रित असल्यामुळे आणि माननीय परिणयजींनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे आता हा वाद इथेच मिटलेला आहे असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। पुढची भूमिका होती आमची 7 तारखेला निषेध मोर्चा काढण्याची, परंतु त्याच्या आधी माननीय परिणयजींनी माफी मागितली, त्याच्यामुळे आता कोणताही वाद राहिलेला नाही।